छगन भुजबळांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे। छगन भुजबळ भाजपमध्ये जातील अशी सुद्धा चर्चा व्यक्त केली जाते आणि भाजपकडून त्यांच्या कोटातून छगन भुजबळांना मोठे पद मिळू शकतं अशी चर्चा। काही होऊ शकतं, आता कधी काय होईल याचा भरोसा थोडी देता येतो, परंतु ज्या पद्धतीनं भुजबळ व्यक्त होत आहेत त्या पद्धतीनं जर बघितलं तर भुजबळ अजितदादांसोबत राहतील का नाही राहतील असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेला आहे, हे सत्य आहे। बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊन ते मंत्रिपद भुजबळांना देऊ शकतात अशी चर्चा आहे। मला असं वाटतं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, परंतु बीड जिल्ह्याची जी घटना आहे तिच्यात अजूनही मुख्य आरोपी सरकारला सापडत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांची कोणाशी कनेक्टिव्हिटी आहे सगळ्या जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहिती आहे आणि अद्यापही सरकार याच्यावर गतीनं किंवा सिरियसली पावलं उचलत नाही, हे सुद्धा सत्य आहे। त्याच्यामध्ये अंजली दमानी यांनी काल वेगळे काही आरोप केले। ते म्हणतात की भाजप प्रवेशाचा हा गेम प्लॅन आहे आणि भुजबळ फडणवीसांना भेटायला जातात पण अजित पवारांना भेटत नाही। भेटीचा राजकीय अर्थ घ्यायचा तर तो म्हणजे भाजप प्रवेश। हे तर मी कालच बोललेलो आहे की अजितदादांची आणि भुजबळांची भेट होत नाही अजून आणि फडणवीसांची आणि भुजबळांची भेट होते, याचाच अर्थ काय हे समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे अंजली दमानिया जे काही बोलले ते काही चूक आहे असं मला तरी वाटत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।